ओनर गौरव भाऊ भामरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच पर मॅच 200 रुपये रोख स्वरूपात पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी पहिली मॅच एनजी स्पोर्ट वर्सेस बजरंग साई, मानकरी ठरलाय तो उजेर मनसुरी. कृपया त्यांनी इकडे आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचंय. उजेर मनसुरी मॅच फर्स्ट एनजी स्पोर्ट्स वर्सेस बजरंग साई आणि मानकरी ठरलाय तो उजेर मनसुरी. मनिंदर दादा सावंत यांना गौरव भाऊ भामरे. मॅच नंबर 2 ट्रेकर्स वर्सेस गोधर्म आणि मानकरी ठरलाय तो मॅन ऑफ द मॅच जय गायकवाड. आहेत का इथे उपस्थित? जय गायकवाड, जय गायकवाड. कुशाल वाघ यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी पारितोषिक द्यायचे. मॅच नंबर 3 अजिंक्य वर्सेस एनजी स्पोर्ट्स दीपक गलांडे यांना जाते मॅच नंबर 3चं पारितोषिक मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी मी मनिंद्रदादा सावंत यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते हे पारितोषिक त्यांना प्रदान करावे. मॅच नंबर 4 ट्रेकर्स वर्सेस पिताश्री आणि विजय झाले त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच कुणाल भाऊ मुता यांना विनंती करतो यांनी आपलं पारितोषिक घेण्यासाठी येण्याचे करावे. कुणाल भाऊ मुता, गौरव भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक आपल्या हाताने कुणाल भाऊ यांना द्यायचंय. मॅच नंबर 4 ट्रेकर्स वर्सेस पिताश्री. मॅच नंबर 5 गोधर्म वर्सेस अजिंक्य आणि ते चषक जाते रॉकी चौरे. रॉकी चौरे आहेत का उपस्थित? रॉकी चौरे यांना जाते ते मॅच नंबर 5चं मॅन ऑफ द मॅच. मंथन भाऊ कुमावत त्यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक रॉकी चौरे यांना द्यायचं मॅच नंबर 5चं. मॅच नंबर 6 अजिंक्य वर्सेस पिताश्री कुणाल भाऊ आयरे. कुणाल भाऊ आयरे यांना विनंती करतो मॅन ऑफ द मॅच झालेत ते 6व्या मॅचचे. कुणाल भाऊ आयरे. मॅच नंबर 7 ट्रेकर्स वर्सेस बजरंग साई सुमित कुवर आहेत का इथे? सुमित कुवर, राहुल भाऊ यांना विनंती करतो त्यांच्या हातून ते पारितोषिक द्यायचे. राहुल भाऊ. मॅच नंबर 8 गोधर्म वर्सेस पिताश्री जय गायकवाड आहे का? जय गायकवाड पुन्हा एकदा मानकरी ठरलाय तो मॅन ऑफ द मॅचचा जय गायकवाड. मॅच नंबर 8. मॅच नंबर 9 एनजी स्पोर्ट्स वर्सेस ट्रेकर्स रोशन भाऊ आयरे. रोशन भाऊ आयरे मॅच नंबर 9 मॅन ऑफ द मॅच. रोशन भाऊ आयरे यांना या ठिकाणी सिद्धार्थ भाऊ कंकरेज यांनी हे पारितोषिक द्यायचे. रोशन भाऊ आयरे यांच्या जागेवर कोणीतरी ते पारितोषिक घ्यायचंय. मॅच नंबर 10 गोधर्म वर्सेस बजरंग साई सुमित कुवर. पुन्हा एकदा मानकरी ठरलाय तो मॅन ऑफ द मॅचचा सुमित कुवर. कामेश. मॅच नंबर 11 मॅच नंबर 11 एनजी स्पोर्ट्स वर्सेस गोधर्म जॉन्टी भाऊ भामरे. जॉन्टी भामरे आहेत का? श्रेयांश मुता यांना विनंती करतो त्यांच्या हातून त्यांनी ते पारितोषिक द्यायचंय. मॅच नंबर 12 अजिंक्य वर्सेस बजरंग साई आणि पुन्हा एकदा मानकरी ठरलाय तो रॉकी चौरे मॅन ऑफ द मॅच. रॉकी चौरे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. खतरनाक असा खेळाडू, युवा खेळाडू नक्कीच रॉकी चौरे. मॅच नंबर 13 पिताश्री वर्सेस एनजी स्पोर्ट्स आणि एपीआय दीपक बिरारी साहेब मानकरी ठरले ते मॅन ऑफ द मॅच रोशन आयरे. पिताश्री वर्सेस बजरंग साई आणि मॅन ऑफ द मॅच ठरले ते प्रदीप निकम. प्रदीप निकम. प्रदीप निकम. क्वालिफायर 1 अजिंक्य वर्सेस ट्रेकर्स आणि मॅन ऑफ द मॅच येते कुणाल भाऊ मुता. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. कुणाल भाऊ मुता क्वालिफायर 1 चे झाले त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच कुणाल भाऊ मुता क्वालिफायर 1 अजिंक्य वर्सेस ट्रेकर्स आणि मॅन ऑफ द मॅच झाले ते कुणाल भाऊ मुता. जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्व खेळाडूंनी.
एलिमिनेटर पिताश्री वर्सेस एनजी स्पोर्ट्स आणि मानकरी ठरले ते दीपक बिरारे साहेब. एपीआय दीपक बिरारे साहेब एलिमिनेटर या क्वालिफायर टू पिताश्री वर्सेस अजिंक्य. आणि पुन्हा एकदा मानकरी ठरतोय तो रॉकी चौरे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. रॉकी चौरे खतरनाक. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच रॉकी चौरे. आणि पुन्हा एकदा फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातोय तो ट्रेकर्स वर्सेस अजिंक्य रॉकी चौरे. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे या खेळाडूसाठी. जवळजवळ 5 ते 6 ट्रॉफ्या आणि 200 रुपयाप्रमाणे या ठिकाणी रोख कॅश तो घेऊन चाललाय रॉकी चौरे. एक युवा खेळाडू, अतिशय नावाजलेला खेळाडू, आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू. ₹200 कॅश देण्याचं कारण असं आहे की आपल्याला मॅन ऑफ द मॅच पर मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी खेळाडूंना आपल्याला या ठिकाणी टी शर्ट द्यायचे होते गौरव भामरे यांच्यातर्फे. परंतु आपल्याला वेळेच्या अभावी या ठिकाणी ते टी शर्ट आपल्याला प्राप्त झाले नाही. त्यामुळे ते आपण रोख स्वरूपात पैसे दिले. मी गौरव भामरे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी. आणि बेस्ट कॅच या सामन्याचा म्हणजे या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात बेस्ट अशी कॅच घेतलेली ती ते पारितोषिक जाते ते देवाभाऊ मांडवडे यांना. त्यांना विनंती करतो त्यांनी कॉमेंट्री बॉक्स कडे यायचे. बेस्ट कॅच आणि ह्या टुर्नामेंटमध्ये प्रथमच हॅट्रिक झालेली आहे. आणि हॅट्रिक घेतलेली ती दीपक भाऊ गलांडे यांनी. त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि ₹200 आयोजकांकडनं त्यांना रोख स्वरूपात देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. पुढील पारितोषिक कॉंग्रॅच्युलेशन. मनिंद्र दादा सावंत यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द या ठिकाणी मार्गदर्शन करावे अशी सर्व आयोजकांच्या वतीने विनंती आहे. ठीक आहे, थँक्यू. बेस्ट फिल्डर या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा आपल्याला चषक आणि पुन्हा एकदा ट्रॉफी व ₹500 पारितोषिक आयोजकांतर्फे. आणि जाते ते बेस्ट फिल्डर रॉकी चौरे. जोरदार अशा टाळ्या वाजवायच्या या खेळाडूसाठी. खतरनाक असं प्रदर्शन केलंय त्यांनी या टुर्नामेंटमध्ये रॉकी चौरे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी रॉकी चौरे याला आणि पर्पल कॅप बेस्ट बॉलर या चषक आणि ₹1001 आपल्याला रोख स्वरूपात लाभलंय ते राकेश दादा सावंत यांच्यातर्फे. आणि प्लस त्याच्याबरोबर चषक हे लाभलंय ते राकेश दादा सावंत यांच्यातर्फे. आणि बेस्ट बॉलर पर्पल कॅप जाते ते दीपक भाऊ गलांडे. राकेश दादा सावंत यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते हे ट्रॉफी त्यांना द्यायची. दीपक गलांडे या टुर्नामेंटचे ठरले ते पर्पल कॅपचे मानकरी, अर्थातच जास्त विकेट टेकर बॉलर. आणि ऑरेंज कॅप बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज हे जे चषक आणि रोख स्वरूपात ₹1000 पारितोषिक आहेत ते राहुल भाऊ
ठाकूर यांच्याकडनं आणि हे पुन्हा एकदा जाते रॉकी चौडे. जोरदार टाळ्या. ऑरेंज कॅप. आणि सगळ्यात खतरनाक असं हे चषक, आपण ज्या चषकाची वाट पाहत होतो, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर MVP मॅन ऑफ द सिरीज दीपक बिरारी साहेब यांच्यातर्फे देण्यात येत आहे आणि मानकरी ठरले ते कुणाल भाऊ मुता. जोरदार टाळ्या. ट्रॉफी देण्यासाठी मनिंद्र दादा यांनी यायचं आहे. मॅन ऑफ द सिरीज खतरनाक असे खेळाडू कुणाल भाऊ मुता. आणि ग्रामीण भागात अशा आपण हे असंख्य अशा टुर्नामेंट भरवतो आणि हे टुर्नामेंट भरवताना आपल्याला सगळ्यात मेन त्याचा पाया जो असतो, फाउंडेशन आपल्याला लागतं, ते म्हणजे आपल्याला बक्षिसांचं, ते रोख स्वरूपात असो किंवा ट्रॉफी वगैरे अशा स्वरूपात असो. आणि जे दाते, जे बक्षीस दाते आपल्याला ही जी मदत करतात, त्यांच्यामुळेच आपले हे जे सामने आणि अशा टुर्नामेंट यशस्वी ठरत्या. त्यामुळे मी सर्व बक्षीसदात्यांचं या ठिकाणी प्रथमतः आयोजकांच्या वतीने आणि आपल्या ह्या नामपूर शहराच्या वतीने सर्व बक्षीसदातांच्या या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि पुढील आता चषकाकडे आपण वळूया. आणि तृतीय पारितोषिक ₹21,000 मानकरी ठरत आहेत ते तृतीय पारितोषिक. आणि प्रथमेश दादा पाटील चषक 2025. प्रथमेश दादा पाटील चषक नामपूर चॅम्पियन्स लीग आणि तृतीय पारितोषिक जाते येते ₹21,000 रोख स्वरूपात व त्याबरोबर ट्रॉफी मनिंद्र दादा सावंत यांच्यातर्फे जाते येते पिताश्री वॉरियर्स या संघाला तृतीय पारितोषिक. मनिंद्र दादा सावंत यांना विनंती करतो त्यांच्या हस्ते या ठिकाणी हे बक्षीस देण्यात यावे. आणि या फर्स्ट प्राइजला जोडलेली म्हणजे ट्रॉफी ही देखील दिलेली आहे. सिद्धार्थ कंकरेज यांनी पण यायचं आहे ती ट्रॉफी देण्यासाठी. कंकरेज हाऊस ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक सिद्धार्थ भाऊ कंकरेज यांच्यातर्फे या ठिकाणी ही ट्रॉफी, उत्कृष्ट अशी सुंदर अशी ट्रॉफी आणि मनिंद्र दादा सावंत यांच्याकडून ₹21,000 रोख स्वरूपात. आणि NCL नामपूर चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 1 रनर अप यासाठी ₹31,000 रोख स्वरूपात होते ते मंथन भाऊ कुमावत युवा सेना उपतालुका प्रमुख व ट्रॉफी कंकरेज हाऊस ऑफ इंडस्ट्रीचे संचालक सिद्धार्थ भाऊ कंकरेज यांच्यातर्फे. आणि हे जात येते ट्रेकर्स क्रिकेट क्लब या संघाला. मी पूर्ण संघाच्या खेळाडूंना, संघ मालकांना विनंती करतो त्यांनी हे पारितोषिक घेण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे यावे. आणि ट्रेकर्स क्रिकेट क्लब या ठिकाणी रनर अप नामपूर चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 1 चा मानकरी ठरलेले आहेत ते प्रथमेश दादा चषक 2025 सीझन 1. सीझन 1 मेघदीप भाऊ सावंत यांनी स्थानापन्न व्हावे अशी मी विनंती करतो. आणि प्रथमेश दादा पाटील चषक 2025 नामपूर चॅम्पियन्स लीग सीझन 1 आणि विजेता संघ ठरलाय तो अजिंक्य. कॉंग्रॅच्युलेशन टीम अजिंक्य.